नमस्कार मैत्रिणींनो, साध्या किचनमध्ये आपलं खूप स्वागत आहे। मी हे डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायले बघा, कारण मी हे पुरण करणार आहे तुरीच्या डाळीचं। आणि ह्याला व्यवस्थित धुवून पातेल्यातच शिजवणार आहे, कुकरमध्ये नाही। आणि हे बघा, हे किती गढूळ पाणी निघालं इथं, कारण आपण बेसिनमध्ये धुतो तर कळत नाही। आणि हा मी डाळीवरचा फेस काढायले, कारण हा फेस खूप घातक असते शरीराला। कुकरमध्ये जर डाळ लावली तर हा फेस निघत नाही, म्हणून मी डाळीवरचा आणि भातावरचा हे वरचा सगळा फेस काढून घ्यायले। आणि हे तुरीचं पुरण असल्यामुळं ह्याला चाळणीतून काढायची गरज नाही। हे भातावरचा फेस काढून घ्यायले। आणि तुरीचं पुरण शिजायला लवकर शिजते। आणि हा भात शिजला, आणि ह्याच्यामध्ये हळद थोडंसं तेल टाकलं बघा। हे पुरणामध्ये साखर वेलची पूड टाकली। साखर टाकताना लाईट गेली होती, पण मला व्हिडिओ काढता आला नाही। आता हे पुरण शिजून घट्ट होऊ द्यायचं, आणि एकदम मऊ होते हे। ह्याला चाळणीमधून काढायची पण गरज नाही, असं घातलं की व्यवस्थित होते। हे आमटी फोडणी दिली, आणि आता मी पाणी ठेवलं पातेल्यात उकळायला। आणि हे चाळणीला तेल लावून ह्याच्यात कडबू करून घेतले, त्याला कानोले कडबू म्हणतात। आणि हे वाफवून घ्यायले, याला 10 मिनिट वाफवायचं। हे वाफवून झाले, आमटी भात कडबू तयार।